यस, या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण घडामोडी बघतोय। पहिली बातमी आहे हत्ती गणना 2023ला। प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू झाली होतं? 1992ला। 1992ला प्रोजेक्ट एलिफंट, त्याच्या अंतर्गत भारतीय वन्यजीव संस्था, जिचं हेडक्वार्टर कुठे आहे? देहरादूनला, तर ती हत्ती गणना करत असते। 2023च्या गणनेनुसार भारतात एकूण हत्तींची संख्या किती आहे? 22,44,600। लक्षात ठेवायला सोपं आहे, 22,44। आणि महाराष्ट्रात किती हत्ती आहेत? तर 63 हत्ती आहेत। त्यामधले 26 सह्याद्री रांग येते आणि 37 गडचिरोलीला आहे, म्हणजे गडचिरोलीला जास्त हत्ती आहे। सर्वाधिक हत्ती असलेले राज्य कोणते आहेत? कर्नाटक, आसाम, तमिळनाडू। नकाशाचा विचार करायचा बघा, कर्नाटक साऊथलाच आहे, तमिळनाडू साऊथलाच आहे आणि आसाम एकीकडं। कर्नाटक, आसाम, तमिळनाडू। नेक्स्ट, राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती म्हणून घोषित करण्यात आला कधी? तर 2010मध्ये। 2010मध्ये। आणि सध्या देशात किती हत्ती राखीव क्षेत्र आहेत? तर 33। नेक्स्ट, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणित समुद्रकिनारे, तर महाराष्ट्रातल्या 5 समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे। हे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र कोणती संस्था देते? तर फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, डेन्मार्कची संस्था आहे। जवळपास 33 निकष पूर्ण करावे लागतात तेव्हा हे प्रमाणपत्र मिळतं। तर महाराष्ट्रातले 5 समुद्रकिनारे कोणते? पहिल्यांदाच मिळालेत ना महाराष्ट्रातल्या समुद्रकिनाऱ्यांना, म्हणून पाठ करायचे। श्रीवर्धन, नगाव हे रायगडचे, नगाव बीच, श्रीवर्धन बीच। त्यानंतर पारनाका, गुहागर आणि लाडगर। गुहागर आणि लाडगर हे रत्नागिरीचे आहेत, पारनाका हे पालघरचं बीच आहे। 5 समुद्र किनारे पाठ झाले, बस झाले। एकूण महाराष्ट्रात किती, एकूण भारतात किती ते काय विचारलं जात नाही आणि ते सहसा बदलत राहतं। महाराष्ट्र MPSC म्हणून आपण हे पाठ करतो। नेक्स्ट, या उपक्रमाचा शुभारंभ कधी झाला होता? तर 1985ला सगळ्यात पहिले ब्लू फ्लॅग प्रमाणित समुद्रकिनारे द्यायचा आणि सगळ्यात पहिले फ्रान्समध्ये उपक्रम सुरू झाला। डेन्मार्कची संस्था देते, पण फ्रान्समध्ये उपक्रमाचा आरंभ झाला किंवा सगळ्यात पहिले ब्लू फ्लॅग कुठं दिलं? तर फ्रान्सच्या किनाऱ्यांना दिलं। 1985 ते 2025 म्हणजे ते 15 आणि 25 40 वर्षानंतर महाराष्ट्रात मिळालंय, म्हणून आपण किती पुढं होत ते याच्यावरून कळतं। नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, इंटरनॅशनल सोलार अलायन्स। हे भारताने सुरू केलं, आपल्या मोदी साहेबांची संकल्पना होती। तर याचं मुख्यालय गुरुग्रामला आहे, पण सुरू कसं झालं? 30 नोव्हेंबर 2015ला त्याची स्थापना आली। पॅरिसची जी काही COP21 परिषद होती त्यामध्ये स्थापना आली, पण अंमलात आलं 2017ला, 6 डिसेंबर 2017ला। बघा, स्थापना 15ला आहे पण अंमलात आलं 2017ला। तर हे जे सदस्य कोण असतात? पहिले ना जे काय कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यामधले जे देश होते त्यांनाच पात्रता होती। आता त्यांनी ठरवलं की संयुक्त राष्ट्रातले जे काही सगळे देश आहेत ते सगळे पात्र होऊ शकतात। सध्या त्यांची सदस्य संख्या किती वगैरे असं एक पाठ करू शकता तुम्ही। तर मला वाटतं 107 सध्या सदस्य असावेत। 107 110 बदलत राहतं, फ्लक्च्युएट होत राहतं, म्हणून पाठ करायची गरज नाही। तर याचे उद्दिष्ट काय? 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करायची। 100 नाही, 1000 अब्ज डॉलरची गुंतवणूक करायची। त्यानंतर 1000 आकडा पाठच ठेवायचा, तिन्ही उद्दिष्ट 1000वर आहे। 1000 अब्ज डॉलर गुंतवणूक, 1000 गिगावॅट सौर ऊर्जा आणि 1000 दशलक्ष लोकांना म्हणजे 1000 मिलियन लोकांना स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून द्यायची। नेक्स्ट आहे रामसर स्थळ। रामसर स्थळ भारतात आता एकूण किती झाले? 93। तर हे बदलत राहतं, दरवर्षी किंवा दर 2-4 महिन्याला कोणतरी ॲड होत राहतं। जसं की जूनमध्ये, फेब्रुवारीमध्ये, सप्टेंबरमध्ये आपल्या इथं रामसर क्षेत्र ॲड झालेत, म्हणून ती संख्या बदलत राहते। 2025मध्ये 8 स्थळं ॲड करण्यात आले। तर नुकतेच म्हणजे सप्टेंबरमध्ये कोणते करण्यात आले? बिहारमधले गोकुल आणि उदयपूर। पूर्ण 8 लिहून घ्या इथं नावं। उधवा तलाव झारखंडचा, खेचोपल्ली सिक्कीमचं। त्यानंतर तमिळनाडूचे 2 आहेत, सक्करकोटई आणि थरथांगल। सक्करकोटई आणि थरथांगल हे दोन्ही पक्षी अभयारण्य आहेत तमिळनाडूचे। राजस्थानचे 2 आहेत, मेनार आणि खिचन। राजस्थानचे मेनार आणि खिचन। आणि शेवटचे 2 म्हणजे बिहारचे सांगितले, गोकुल आणि उदयपूर। डन, इथपर्यंत 8 हे नवीन झालेत। रामसर कराराबद्दल एक्स्ट्रा माहिती आपण बघूयात। तर रामसर करार कधी? 2 फेब्रुवारी 1971, पण अंमलात कधी आला? 1975ला। आणि भारताने कधी स्वीकारला? 1982ला। तर हे 71, 75, 82 बऱ्याच जणांना पाठ झालंय आता किंवा PYQ येऊन गेले, म्हणून ह्या 2 फेब्रुवारी, 1 फेब्रुवारी, 21 डिसेंबर याच्यावर प्रश्न विचारले जातात। सध्या रामसर करारात सदस्य किती? 172। सामील होणारा पहिला देश कोणता होता? तर ऑस्ट्रेलिया होता। रामसर करारात सामील होणारा पहिला देश ऑस्ट्रेलिया।
सर्वाधिक रामसर स्थळं कुठं आहेत किंवा क्रम सांगा. तर UK सगळ्यात जास्त 176 रामसर स्थळं आहेत, मेक्सिकोमध्ये 144 आणि भारतात आत्ता पाठ केला आपण 93. भारतात सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात आहे तर तमिळनाडूमध्ये 20 आहेत आणि महाराष्ट्रात किती आहेत 3. कोणकोणते? नांदूर मधमेश्वर नाशिकचं, लोणार सरोवर बुलढाण्याचं आणि ठाणे क्रीक खाडी ठाण्याची, असे 3 रामसर स्थळं महाराष्ट्रात आहेत. नेक्स्ट, वन्यजीव सप्ताह कधी आयोजित करण्यात आला 2025 तर 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान. वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फेअर रिझर्व्स यामध्ये 13 भारतातले स्थळ आहेत, भारतातले स्थळं 13 आहेत, तर 13वं ॲड करण्यात आलं. हिमाचल प्रदेशमधलं लाहोल स्पिती हे ठिकाण, लाहोल स्पिती कोल्ड डेझर्ट बायोस्फेअर रिझर्व, याचं क्षेत्रफळ किती, याचा एरिया किती आहे तर 7770 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवायला सोपं आहे, फक्त लाहोल स्पिती लक्षात नाव ठेवायचं आहे. आणि वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फेअर रिझर्व यामध्ये आता टोटल भारतातले 13 जीवावरण राखीव क्षेत्र समाविष्ट झालेले आहेत. भारतातलं पहिलं उंच प्रदेशातील शीत वाळवंट आहे, कोल्ड डेझर्ट आहे ना, उंच प्रदेशातलं शीत वाळवंट पहिलं 7770 स्क्वेअर किलोमीटर आणि 13. नेक्स्ट आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली नुकतीच, तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत? TV सोमनाथन यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करण्यात आलं. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स याची घोषणा कधी झाली होती? 9 एप्रिल 2023 पण अंमलात कधी आलंय? 23 जानेवारी 2025 म्हणून ह्या वर्षी याच्यावर प्रश्न 100% अपेक्षित आहे. पहिले अध्यक्ष पण झालेत भूपेंद्र यादव म्हणून, भूपेंद्र यादव हे पहिले अध्यक्ष झालेत, पर्यावरण मंत्री आहेत ते. पर्यावरण मंत्री इथं अमित शहा, नरेंद्र मोदी काहीतरी नावं येऊ शकतात. पुढाकार कोण घेतंय तर बिग कॅट म्हणजे सिंह यायला पाहिजे किंवा वाघ यायला पाहिजे. हे 7 जण आहेत. कोणकोणते 7 जण आहेत बिग कॅट्समध्ये? वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता 5 आणि 2 बाहेरचे जॅग्वार आणि प्युमा. ब्रँड आहेत ना जॅग्वार आणि प्युमा, प्युमाची ब्रँड आहे, जॅग्वारचा पण ब्रँड आहे गाडीचा 4 व्हीलरचा. सो जॅग्वार आणि प्युमा बाहेरचे, बाकीचे 5 भारतात आढळते. असे टोटल किती आहेत? 7 कॅट आहेत. याच्यासाठी पुढाकार कोण घेणार? मग टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. आणि याच्यासाठी 2023 ते 2027 या 5 वर्षांसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. सागरी जैवविविधता करार हा 2023 स्वीकार करण्यात आला होता, जानेवारी 2024 अंमलात आला. कोणत्या क्षेत्राला लागू आहे तर कोणत्याही देशाच्या अधिकार क्षेत्रात नसलेले आंतरराष्ट्रीय कोणत्याही देशाच्या अधिकार क्षेत्रात नसलेले जगातले 2/3 भाग, समुद्राचा 2/3 भाग, जगातला जो काय समुद्र आहे त्यातला 2/3 भाग जो कोणत्याही देशाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, त्यासाठी सागरी जैवविविधता करार लागू करण्यात आलेला आहे. अंमलात कधी येणार आहे तर 17 जानेवारी 2026 पासून येणार आहे. इथं 24 नाही 26 लिहून घ्या. ठीक आहे. 19 जून 2023 स्वीकार करण्यात आला. आणि भारतानं सही कधी केली तर 25 सप्टेंबर 2024 भारतानं सही केलेली आहे. नेक्स्ट आहे MEE मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन. मॅनेजमेंट इफिशियन्सी म्हणा किंवा इफेक्टिव्हनेस म्हणा आणि इव्हॅल्युएशन कोण जाहीर करतं तर केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय. याच्यानुसार पहिले 3 राज्य कोणते आहेत? केरळ, कर्नाटक, पंजाब. मग केरळमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारं राष्ट्रीय उद्यान पण आलंय, एरविकुलम राष्ट्रीय उद्यान असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. पहिले 3 राज्य झाले केरळ, कर्नाटक, पंजाब. साऊथला केरळ, कर्नाटक, पंजाब इकडं. नेक्स्ट आरवली ग्रीन वॉल प्रकल्प. तर त्या आरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचं उद्घाटन 5 जून 2025 झालं. 5 जून पर्यावरण दिन नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. याच्यात 4 राज्यांसाठी जे काही 29 जिल्हे आहेत, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, या 4 राज्यातल्या 29 जिल्ह्यांची वृक्षारोपणासाठी निवड करण्यात आलेली आहे. मग तो जे काही हरित पट्टा आहे तो 14,000 किलोमीटर लांब असणार आहे, 14,000 किलोमीटर लांब, आणि रुंदी त्याची 5 किलोमीटर असणार आहे, 5 किलोमीटर रुंदी असा हरित पट्टा असणार आहे. 14,000 बाय 5 किलोमीटर, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात. ठीक आहे. नेक्स्ट आहे एशियन सिंहांची गणना. गुजरातमधल्या सिंहांची फक्त गणना झालेली आहे. तर 2025 891 सिंह आहेत. एशियन सिंह किती? 891 म्हणजे जवळपास 900. तर 2020च्या तुलनेत 217 सिंह वाढले किंवा 32% वाढ झालेली आहे. 32% वाढ झालेली आहे. दर 5 वर्षांनी सिंह गणना करण्यात येते.
भारताची किनारपट्टी मोजली आहे नवीन, तर भारताची किनारपट्टी कोणी मोजली? राष्ट्रीय जलविज्ञान संघटना आणि सर्वे ऑफ इंडिया यांच्या मदतीनं, राष्ट्रीय जलविज्ञान संघटना आणि सर्वेक्षण संस्था, आपली भारतीय सर्वेक्षण संस्था यांच्या मदतीनं नवीन किनारपट्टी भारताची किती सांगितली? 11,098 किलोमीटर, म्हणजे जवळपास 11,100 किलोमीटर. लक्षात ठेवायला सोपं झालं आता 3 एक्के. ठीक आहे, 98 लक्षात ठेवायचं, फक्त 2च कमी आहेत. नेक्स्ट, सगळ्यात जास्त किनारपट्टी कुठं असली पाहिजे? अंदमान निकोबारला 3,083 किलोमीटर आहे, 3083. गुजरातला 2340 आहे आणि महाराष्ट्राची समुद्रकिनारी लांबी 877 किलोमीटर आहे. 877. आपल्याला काय विचारतील? भारताची एकूण किनारपट्टी लांबी 11,098 आणि भारताची किती? 877. सॉरी, महाराष्ट्राची किती? 877. लक्षात ठेवायला 877 आणि तिकडं 11,100 एवढं पाठवलं आहे. नेक्स्ट, भारत फोरकास्ट सिस्टीम, भारत FS. तर भारत FSचा उद्देश काय आहे किंवा याचा विकास का करतात? पंचस्तरावर अंदाज करायचा आणि अतिवृष्टीसारख्या ज्या घटना घडतात त्यांचा अंदाज सुधारायचा, म्हणजे लवकर कळलं आपल्याला. तर ही स्वदेशी विकसित जगातली पहिली हाय रिझॉल्युशन हवामान अंदाज प्रणाली आहे. याच्यात डेव्हलपमेंटमध्ये 3 संस्था सहभागी होत्या. कोणकोणत्या? तर IITM पुण्यात, हे IITM भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजिकल असं काहीतरी असेल ते. त्यानंतर भारतीय हवामान विभाग म्हणजे IMD आणि राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्र नोएडाचं. ह्या 3 संस्था विकसित करण्यात सहभागी होत्या. देशात 58वा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला मध्य प्रदेशमधला, माधव राष्ट्रीय उद्यान. मध्य प्रदेशमधलं आता हे 9वा व्याघ्र प्रकल्प ठरलाय. मध्य प्रदेशमधला 9वा व्याघ्र प्रकल्प आणि टोटल देशाचा विचार केला तर 58वा व्याघ्र प्रकल्प. माधव राष्ट्रीय उद्यानालाच व्याघ्र प्रकल्प बनवण्यात आलाय. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी झाली? 1 एप्रिल 1973. 1973 सगळ्यांना माहिती आहे. 1 एप्रिलवर आता प्रश्न येईल. 1 एप्रिल 1973ला व्याघ्र प्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर सुरू झालाय. याची अंमलबजावणी कोण करतं? तर NTCA, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. महाराष्ट्रात किती वाघ होते? कधीची गोष्ट? 2023च्या व्याघ्रगणना जी झाली त्या व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 444 वाघ होते आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर 36 दुने 72 असं पाठ करून घेतलं होतं 2024-23च्या करंट अफेअर्समध्ये तुमच्याकडनं. तर 72 नाही 72 लक्षात राहील तरी पण कळतं आपल्याला. 36 दुने 72, 36 जवळपास आहे बाबा वाघ भारतात. 36 दुने 72 आणि महाराष्ट्रात 444. सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात होते? मध्य प्रदेशमध्ये. किती? तर 785. तर 786, 786 हे पाठ राहतं आपल्याला, त्याच्यावरनं ते पाठ ठेवले होते. महाराष्ट्र 444 आणि मध्य प्रदेशमध्ये 786. ठीक आहे. सगळ्यात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर उत्तराखंडमध्ये कार्बेट व्याघ्र प्रकल्प आहे. तिथं उत्तराखंडमध्ये कार्बेट व्याघ्र प्रकल्प, तिथं सगळ्यात जास्त वाघ आढळतात. अलीकडील व्याघ्र प्रकल्प विचारतील. 58वा कोणता आहे? माधव. 57वा रतापानी प्रकल्प आहे 2024मध्ये, तो रतापानी मध्य प्रदेशमध्येच आहे. आणि गुरु घासीदास तमोर पिंगला प्रकल्प छत्तीसगडमध्ये, तो 2024लाच अधिसूचित करण्यात आला होता. 56वा गुरु घासीदास, 57वा रतापानी, 58वा माधव व्याघ्र प्रकल्प. हे येतं महत्त्वाचं आहे म्हणून एवढा टाईम याच्यात इन्व्हेस्ट केला आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक. कुठं पार पडली? तर गुजरातमध्ये गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये पार पडली. याच्यात अध्यक्ष पंतप्रधान मोदी होते आणि पहिल्यांदाच अध्यक्षस्थानी होते राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या, म्हणून ते महत्त्वाचं ठरतं कुठं भरली आणि काय ते. ठीक आहे. तर याच्यानुसार हे जे काही राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आहे याची स्थापना 22 सप्टेंबर 2003ला झाली होती. याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. 1952ला भारतीय वन्यजीव मंडळ स्थापन झालं होतं. त्या भारतीय वन्यजीव मंडळाच्या जागी भारतीय शब्द काढला आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळ 2003ला केलं होतं त्यांनी. मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट केंद्र म्हणून कुठं स्थापन झाली? तर कोइंबतूर इथं सॅकॉन नावाचा एक उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. कोइंबतूर सॅकॉन नावाचं मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी. नेक्स्ट आहे पहिली डॉल्फिन गणना. पहिली डॉल्फिन गणना झाली 3 मार्च 2025ला सर्वेक्षण जाहीर झालंय. 3 मार्च का फेमस आहे रे? 3 मार्च
तर जागतिक वन्यजीव दिन आहे तो, जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च 2025ला प्रसिद्ध झाली. ते म्हणले आता दर 4 वर्षांनी आपण गणना करू डॉल्फिनची. अकॉस्टिक हायड्रोफोन या तंत्राचा वापर करून ही गणना करण्यात आली. डॉल्फिन पाण्यात राहतात म्हणल्यावर पाण्यात काहीतरी तंत्रज्ञान वापरावं लागेल. गंगा आणि त्याच्या उपनद्यांमध्ये 63-27 डॉल्फिन उपलब्ध आहेत. ठीक आहे, किंवा आढळले. 63-27 6327. हे 6327 वगैरे असं लक्षात राहत नाही म्हणून त्या नंबरशी खेळायचं. 63-27 त्यापैकी जे 3 आहेत ते सिंधू नदीचे डॉल्फिन आढळले आणि बाकीचे 63-24 ते गंगा नदीचे डॉल्फिन होते. राज्याने हे जर विचार केला तर सगळ्यात जास्त डॉल्फिन हे उत्तर प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर बिहारमध्ये, मग पश्चिम बंगालमध्ये. यूपी बिहारमध्ये सगळ्यात जास्त डॉल्फिन. गंगेतले डॉल्फिन सुसू नावानं पण ओळखले जातात. तर सुसू नावानं ओळखले जाणारे गंगेतील डॉल्फिन, इथं विचारतील सिंधू नदीतले का कुठले, तर गंगेतील डॉल्फिन. हे गंगेतील डॉल्फिन उत्तर प्रदेशचे राज्य जलचर प्राणी आहेत आणि सिंधू नदीचे प्राणी पंजाबचा राज्य जलचर प्राणी आहे. ठीक आहे. प्रोजेक्ट डॉल्फिन कधी सुरू करण्यात आलं? 15 ऑगस्ट 2020ला. आणि भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून गंगेतील डॉल्फिनला 2009ला मान्यता देण्यात आली होती. मग गंगेतील डॉल्फिन हा भारताचा पण राष्ट्रीय जलचर प्राणी आहे आणि गंगेतील डॉल्फिन हा उत्तर प्रदेशचा पण आहे, भारताचा पण आहे. मग पंजाबचा कोण आहे? सिंधू नदीचा. लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. जाऊ द्या, सिंधूवर पण गंगावर पण आहे. काय आता तुम्हाला सांगणार त्याचा फरक, नाही तर सांगितलं असतं टिंब म्हणून. लक्षात ठेवा, काय सगळे तेच ट्रिक वापरतात. नेक्स्ट, इंडिया स्टेटस ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023. तर याचं प्रकाशन याचं प्रकाशन 1997 पासून दर 2 वर्षांनी केलं जातं. भारताचं वन आणि वृक्षाच्छादन म्हणजे वन प्लस वृक्षाच्छादन किती स्क्वेअर किलोमीटर आहे? तर 8,27,357 स्क्वेअर किलोमीटर. आपल्याला हे असं लक्षात नाही राहत म्हणून आपण काय पाठ करतो? 827,357 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे भारताचं जे काही टोटल क्षेत्रफळ आहे त्याच्या किती टक्के प्रमाणे हे? 25% प्रमाणे. त्यात वनक्षेत्राचा 21% वाटा लागतो, वृक्षाच्छादनाचा 3% वाटा लागतो, 3.4%. मग वाढ झाली का? काय झालं रे? तर वन आणि वृक्षाच्छादन, वनामध्ये पण वाढ झालेली आहे आणि वृक्षाच्छादनमध्ये पण वाढ झालेली आहे 2021च्या तुलनेत. दर 2 वर्षांनी आपण वाचलं नाही तर दर 2 वर्षांनी ते प्रसिद्ध केलं जातं. 21, 23, आता 25 येईल ते 2026-27ला पाठ करावं लागतं आपल्याला. तर वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादनात दोन्हीकडे वाढ झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सर्वाधिक वनक्षेत्र कुठे आहे? मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश. त्यानंतर वनांचं प्रमाण जर विचारलं तर लक्षद्वीप आणि मिझोरममध्ये. बांबूचं एकूण क्षेत्रफळ किती? 154,670 स्क्वेअर किलोमीटर. सर्वाधिक बांबू क्षेत्रफळ मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. खारफुटी भारतात टोटल किती? 5,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. सगळ्यात जास्त कुठं असणार आहे? पश्चिम बंगालला, सुंदरबन वगैरे तिकडं. महाराष्ट्रात किती आहे? तर 315 स्क्वेअर किलोमीटर. भारताचा विचार केला खारफुटीमध्ये 5,000 आणि त्यातले 315 महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रात हे 6.3% प्रमाण ते पडतं. तर हे जे काही प्रमाण आहे महाराष्ट्रातलं 6.3%, हे भारताच्या खारफुटीशी महाराष्ट्राचं प्रमाण आहे 6.3%. म्हणजे भारताच्या खारफुटी वनाला जास्तच झालं ते. भारताच्या खारफुटी वनाला आपण 100% मानलं तर हे 315 जवळपास 6%च्या जवळपास येतं. 6.3 वगैरे काय पाठ करायचं नाही, 6%च्या जवळपास येतं. नेक्स्ट, महाराष्ट्रातील वनांचं प्रमाण किती? तर ते 20%. आणि पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्रातील एकूण नोंदणीकृत वनक्षेत्र किती? तर ते 62,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. चौरस किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर वॉटर 62,000. एक्झॅक्ट म्हटलं तर 61,952, पण आपण 62,000 पाठ करू. आणि भारताचं किती पाठ केलं आपण? 827,357. सर्वाधिक वनक्षेत्र महाराष्ट्रात गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर. विदर्भातले आणि कोकणातलं रत्नागिरी. सगळ्यात जास्त वनांचं प्रमाण गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. सगळ्यात कमी वनक्षेत्र कुठं असणार आहे? मुंबई शहर, लातूर आणि जालना. हे लातूर जालना असणारच आहे.
कमी वनक्षेत्र आहे. हे प्रमाण जर विचारलं तर प्रमाण सगळ्यात कमी लातूरमध्ये, त्यानंतर सोलापूर आणि जालना. इथं प्रमाणात मुंबई शहराचा का नाही येत, समावेश का नाही होत, तर मुंबईमध्ये ऑलरेडीच एरिया कमी आहे. ठीक आहे, पण लातूरमध्ये एवढा एरिया असला, समजा आता मुंबई उदाहरणार्थ हे लातूर आहे, लातूरमध्ये एवढं वनक्षेत्र आहे, समजा एवढं वनक्षेत्र आहे एवढं. ठीक आहे, आणि मुंबईचा जर विचार केला, नाही हे मुंबई आहे ना, काय होते हे असं नवीन असल्यावर होतं. हे मुंबई आहे आणि हे लातूर आहे. ठीक आहे, मुंबईमध्ये समजा एवढं क्षेत्र आहे आणि लातूरमध्ये एवढंच आहे. ठीक आहे, मग प्रमाणाचा जर विचार केला, लातूरच्या क्षेत्रफळाशी ते जे काय वनांचं प्रमाण आहे ते खूप कमी असणार त्याचं प्रमाण, म्हणून लातूरचा टॉपला क्रमांक येतो, मग सोलापूर, मग जालना. आणि वनक्षेत्र कमी म्हटलं तर मुंबई, लातूर आणि जालना. युएनची जैवविविधता परिषद झाली कुठं, रोम इटलीला. रोम इटलीलाच एक मुख्यालय पाठ केलं आपण. कोणतं मुख्यालय ते, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनचं रोम इटलीला मुख्यालय. तिथंच फेब्रुवारी 2025ला युएनची जैवविविधता परिषद झाली. याची थीम होती पीस विथ नेचर. इथं कॅली फंडची स्थापना करण्यात आली 25 फेब्रुवारी 2025ला. याचा उद्देश काय कॅली फंडचा, तर आनुवांशिक संसाधनांवर जे काय डिजिटल सिक्वेन्स इन्फॉर्मेशनच्या वापरातून मिळणारे फायदे आहेत त्याची निष्पक्ष आणि समतोल वाटणी करायची. डिजिटल सिक्वेन्स इन्फॉर्मेशनची वापरातून मिळणारे जे काय फायदे आहेत त्याची समतोल वाटप करायचे. ठीक आहे, नेक्स्ट CBD जैवविविधता करार 2002ला झाला होता ना, नाही 1992ला झाला होता, 1992ला. पण अंमलात कधी आला, 1993ला. डेट एक्झॅक्ट पाठ करायची, 29 डिसेंबर 1993ला. सचिवालय कुठे आहे त्याचं, मॉन्ट्रियल, कॅनडामध्ये. 5 जून 1992ला रिओ दो जानेवारी इथं एक अर्थ समिट झाली होती, ज्याला शिखर परिषद वगैरे म्हणतो आपण. कधी, 5 जून 1992ला. 5 जून हा आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून पण साजरा करतो. तर 1994ला भारताने या कराराला मान्यता दिली. 29 डिसेंबर 1993ला हे करार झाला आणि भारतानं मान्यता कधी दिली, 1994ला. मान्यता न दिलेला अजून एक देश आहे कोणता, तर अमेरिका. अमेरिकानं CBDला मान्यता दिलेली नाही आहे. नेक्स्ट UNCCD परिषद. UNCCDचा फुल फॉर्म काय होतो, तर मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण विरोधी करार, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅक्ट डिझर्टिफिकेशन असं इंग्लिशमध्ये काहीतरी होतं, कॉम्बॅक्ट डिझर्टिफिकेशन. याचा स्वीकार 17 जून 1994ला करण्यात आला पॅरिसमध्ये. यावर्षीची त्याची थीम होती, म्हणजे डिसेंबर 2024ला हे जे काही UNCCDची परिषद झाली याची थीम होती आपली जमीन आपले भविष्य. आणि कुठं झाली ती, रियादमध्ये, सौदी अरेबियामध्ये परिषद झाली. अंमलबजावणी याची 26 डिसेंबर 1996 झाली. लक्षात ठेवायला खूप सोप्या असतात काय बघा, 29 डिसेंबर 93 आणि 17 जून 1994. CBD 93 झाला, CBD डिसेंबर 93 झाला आणि UNCCD डिसेंबर 1996 झाला. CBDचं सचिवालय कुठं होते, मॉन्ट्रियल, कॅनडामध्ये. आणि UNCCDचं बॉर्न जर्मनीमध्ये आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. बॉर्न म्हणजे बुटका असं काहीतरी ना, बर्न बुटका, बर्न लक्षात ठेवा, वाटलं नाही बर्न दुसरंच येतं काहीतरी, बॉर्न म्हणजे बुटका काहीतरी. त्यामुळं डिझर्टिफिकेशन बुटका अशी लिंक लावून लक्षात ठेवलं होतं मी, मला ते राहिलं आहे. तुम्ही काय लक्षात ठेवायचं बघा, सदस्य देश किती असतात, 197 सध्या आहेत. 196 प्लस EU युरोपियन युनियन याला पण सदस्य मानलं आहे त्यांनी. IMDची स्थापना 1875ला आली. जवळपास 150 वर्ष आता कंप्लीट झालेत. IMDचं हेडक्वार्टर कुठे आहे, दिल्लीला. पहिले भारतीय संचालक कोणते, तर SK बॅनर्जी होते. आणि सध्याचे विचारले तर मृत्युंजय महापात्रा हे त्यांचे सदस्य आहेत IMDचे. तर पहिले हवामान रिपोर्टर हेनरी ब्लॅनफोर्ड होते, म्हणजे पहिले संचालक विचारले तर हेनरी ब्लॅनफोर्ड होते, ब्लॅनफोर्ड. पण भारतीय जर विचारले तर पहिले तर ते होते SK बॅनर्जी. नेक्स्ट संस्था, नाही काहीतरी गेलं खाली, सस्टेनेबल फिशरीज मॉडेल, सुंदरबनमधलं सस्टेनेबल फिशरीज मॉडेल. सुंदरबनचं सस्टेनेबल फिशरीज मॉडेल आहे. पश्चिम बंगालमधलं सुंदरबन. तर तिथलं
नेचर इन्व्हायरमेंट अँड वाईल्ड लाईफ सोसायटी या संस्थेनं त्या मॉडेलला मान्यता प्रदान केलेली आहे. नेक्स्ट आहे IUCN, युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. याची स्थापना कधी झाली तर 1948ला. याचं हेडक्वार्टर ग्लँड स्वित्झर्लंडमध्ये आणि आर्मेनिया नवीन सदस्य झाला आहे. एकूण सदस्य सध्या 209 आहेत आज रोजी म्हणजे नोव्हेंबर 2025ला. ठीक आहे, पण हे सदस्य वगैरे विचारत नाही, रोज कमी जास्त होत राहतात. आर्मेनियानंतर पण बरेच सदस्य झालेत. फक्त याची स्थापना आणि हेडक्वार्टर आपल्याला इथं पाठ करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, भारताचं पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी संग्रहालय कोणतं? बनेरघट्टा बायोलॉजिकल पार्क. कुठं आहे ते? कर्नाटकमध्ये. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं बायोलॉजिकल पार्क कुठं आहे तर कर्नाटकमध्ये. प्राणी संग्रहालय विचारलं होतं आपल्याला. वन्यजीव संरक्षण कायदा 1972मध्ये सुधारणा केल्यात. पहिलं राज्य कोणतं? केरळ. देशातील पहिलं ॲनिमल बर्थ कंट्रोलिंग सेंटर कुठं? बर्थ कंट्रोल ट्रेनिंग सेंटर कुठं आहे तर UPमध्ये लखनौमध्ये लखनौमध्ये जरहरा या ठिकाणी देशातलं पहिलं ॲनिमल बर्थ कंट्रोल ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. भारतातला एकमेव मड ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्या मड ज्वालामुखीचं नाव काय? तर अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये बाराटांग असा एक मड ज्वालामुखी आहे. त्या बाराटांग मड ज्वालामुखीलाच चिखलाचा ज्वालामुखीला उद्रेक झालेला आहे आत्ता नुकताच. महाराष्ट्रातले 2 जागतिक वारसा सिंचन प्रकल्प कोणते? तर आत्ताच नुकताच सोलापूरमधला एकरूख असं नाव आहे, एकरूख तलाव. त्याला हिप्परगा तलाव पण म्हटलं जातं, हिप्परगा तलाव. पण त्याच्या आधी सिंधुदुर्गमधला अजून एक तलाव होता, त्याचं नाव आहे धामापूर तलाव. हिप्परगा कुठला आहे? सोलापूरचा. आणि धामापूर कुठला आहे? सिंधुदुर्गचा. हा पहिला, हा दुसरा. तर हे महाराष्ट्रातले 2 जागतिक वारसा सिंचन प्रकल्प ठरले. डुगॉंग संवर्धन क्षेत्र भारतातलं पहिलं कुठं सुरू करण्यात आलंय? तमिळनाडूमध्ये नाही येते, पालकच्या खाडीत डुगॉंग संवर्धन सुरू करण्यात आलं. डुगॉंगला समुद्र गाय म्हणून ओळखलं जातं. डुगॉंग या मासा आहे, त्या माशालाच समुद्र गाय म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट, देशातला पहिला लांडग्यांचा कॉरिडॉर पश्चिम बंगालनं सुरू केलाय, कर्नाटकनं नाही, पश्चिम बंगालनं सुरू केलाय. दुर्गापूर या औद्योगिक शहराजवळ. हे टायपिंगवाला कायच मिस्टेक करतो काय कळत नाही. दुर्गापूर या औद्योगिक शहराजवळ. दुर्गापूर कुठे? वेस्ट बेंगालमध्ये. लांडग्यांचा कॉरिडॉर. कुनो राष्ट्रीय उद्यानातून धीरा या मादीचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. धीरा नावाची मादी चित्ता आहे, त्या चित्त्याचं स्थलांतर करण्यात आलं आहे. कधी? 17 सप्टेंबर 2025ला. तर कोणत्या अभयारण्यात करण्यात आलं? मंदसौर जिल्ह्यात गांधीसागर अभयारण्य आहे, गांधीसागर. त्या गांधीसागर अभयारण्यात स्थलांतर करण्यात आलं. नेक्स्ट आहे बांबूपासून इथेनॉल प्रकल्प. जगातला पहिला हिरव्या बांबूपासून बनवलेला इथेनॉल प्रकल्प आहे. म्हणजे हिरव्या बांबूपासून इथेनॉल बनवणार जगातला पहिला आहे, म्हणून खूप हायलाईट करा याला. ठीक आहे, महत्त्वाचंच ठेवा याला. तर हा प्रकल्प कुठला? आसाममध्ये. पण याच्यासाठी वापरलेले बांबू कोणत्या जातीचे असं पण येईल. बाल्को नावाचा बांबू आहे. बाल्को आणि तुलडा, ह्या लला पण जोडा डला. ठीक आहे, तुलडा आणि बाल्को ह्या 2 प्रकारच्या बांबूचे जाती आहेत. बांबू प्रजातीमध्ये सेल्युलोजचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं बांबू प्रजाती या सेल्युलोजचं प्रमाण जास्त असल्यामुळं इथेनॉलच्या उत्पादनासाठी चांगल्या मानल्या जातात. नेक्स्ट आहे ॲपेडा, ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग अँड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. याची स्थापना कधी झाली? 1986ला. तिथं ते चुकून आलं ॲपेडा, इथं घ्यायला पाहिजे, एवढं पण सेन्स त्या. ठीक आहे, ॲपेडा स्थापना कधी झाली? 1986ला. मुख्यालय कुठं? नवी दिल्लीला. हे ॲपेडाच्या अंतर्गत मंत्रालय कोणतं किंवा कोणत्या मंत्रालयात अंतर्गत येतं तर इथं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून लिहिलंय. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत ॲपेडा येतं. इथं कृषी लिहू शकतो आपण, ॲग्रिकल्चर प्रोसेस अँड काय ते एक्सपोर्ट म्हणून कृषी लिहू शकतो. तर ते नाही आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, एक्सपोर्टवरून लक्षात ठेवू शकता, एक्सपोर्ट करायचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. तर याचं नवीन प्रादेशिक कार्यालय पटना बिहारमध्ये काढण्यात आलं. कोण होतं तर पियुष गोयल म्हणून उद्योगमंत्री होते, यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ऑस्ट्रेलियाला पहिलं भारतातलं व्यावसायिक सागरी निर्यात कंप्लीट केलेली आहे डाळिंबाची. तर ते डाळिंब कोणत्या प्रजातीचे होते किंवा डाळिंबाच्या प्रजाती महाराष्ट्राचा भूगोल अनुषंगानं त्या पिकांमध्ये येतं. सांगोला आणि भगवा या 2 प्रजातींचा डाळिंबाची निर्यात भारतातून ऑस्ट्रेलियाला झालेली आहे व्यावसायिकरित्या पहिली. नेक्स्ट आहे देशातलं पहिलं सिरॅमिक कचऱ्यापासून, देशातलं नाही जगातलं पहिलं सिरॅमिक कचऱ्यापासून बनलेलं सिरॅमिक कचऱ्यापासून बनलेलं पार्क खुर्जा या ठिकाणी आहे. खुर्जा उत्तर प्रदेशमध्ये ठिकाण आहे, शहर आहे. तर या खुर्जाला सिरॅमिक कॅपिटल म्हणून पण ओळखलं जातं. नेक्स्ट पहिला बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कुठं? गुजरातमध्ये कांडला बंदर आहे. त्या कांडला बंदर आधारित म्हणजे बंदरावर सगळ्यात पहिले बंदरावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात आला. याची जी काय कॅपॅसिटी आहे ती 1 मेगावॅट आहे. भारतातला पहिला आहे हा, आणि जगातला पण पहिला. नेक्स्ट देशातला इथं मेगावॅटला MWला देशातलं 107वं राष्ट्रीय उद्यान कोणतं? तर भितरकनिकानंतर सिमलीपाल कुठे आहे? ओडिसामध्ये. आणि भितरकनिका कुठे आहे? ओडिसामध्येच. तर ओडिसामध्ये आता 2 झालेत, सिमलीपाल आणि भितरकनिका. तर 107वं आपल्याला विचारले सिमलीपाल. पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर जिम कॉर्बेट उत्तराखंडमधलं. सगळ्यात मोठं कोणतं? हेमिस. सगळ्यात छोटं कोणतं? साऊथ बटन. 104, 105, 106 ते पण पाठ करा. 104 कुनो मध्य प्रदेशमधलं. 105 रायमोना आसाममधलं. रायमोना 105. आणि 106 कोणतं आहे? देहिंग पतकई. देहिंग कुठलं आहे? अरुणाचल प्रदेश का आसाम? आसाममधलं आहे 106. आणि 107 आता सिमलीपाल ओडिसामधलं. नेक्स्ट देशातलं पहिलं फुलपाखरू अभयारण्य कुठं? तर अरालम नावाचं केरळमध्ये. राष्ट्रीय हळद मंडळाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे निजामाबादमध्ये, तेलंगणामध्ये. निजामाबाद कोणी केलं? अमित शहा यांनी केलं. कधी? तर जून 2025ला. याची जी स्थापना आहे राष्ट्रीय हळद मंडळाची ती 14 जानेवारी 2025ला झाली. पण याचं हेडक्वार्टर कुठे आहे आता? निजामाबादला. याचे पहिले अध्यक्ष पण पाठ करा, पल्ले गंगा रेड्डी पहिले अध्यक्ष. केंद्रीय बटाटा संशोधन संस्था कुठे आहे? शिमलाला. आणि केंद्रीय कंदपीक बटाटा आणि कंदपीक बटाटा शिमलाला. शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी खातो बघा मिक्स करून आपण, त्याच्यावरून ते लक्षात ठेवू शकता. कंदपीक कुठं? तर तिरुअनंतपुरमला कंदपीक संशोधन संस्था. नेपाळची कोणती नदी मृत म्हणून घोषित करण्यात आली? तर याला नावाची हिमनदी होती, त्या याला हिमनदीला मृत घोषित करण्यात आलेलं आहे. फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे काय असतं? तर सूक्ष्म पोषक द्रव्य असतात त्याच्यात, आयरन, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12 हे सगळं काही असतं, म्हणून तो तांदूळ खूप पोषक असतो, त्याला फोर्टिफाईड तांदूळ म्हटलं जातं. उत्तर काशीमध्ये 5 ऑगस्ट 2025ला एक ढगफुटी झाली किंवा आपत्तीची घटना घडली. कुठं? उत्तर काशीमध्ये. तर धराली या ठिकाणी किंवा धराली या गावात मोठ्या प्रमाणात उध्वंस झाला होता. याच्या आधीच्या घटना विचारल्या जाऊ शकतात. केदारनाथ कधी आलं? 2013ला. चामोली दुर्घटना कधी घडली? 2021ला. जोड्या लावामध्ये आता ते राज्यसेवा मेन्सला यायचं, आता कंबाईनला येऊ शकतं. हायड्रोजन कोच ट्रायल, पहिली हायड्रोजन कोच ट्रायल कुठे? चेन्नईमध्ये चाचणी करण्यात आली. तर पहिली हायड्रोजन कोच कुठं धावणार आहे? 1200 हॉर्स पॉवर त्याची कॅपॅसिटी आहे. ती हरियाणातल्या जिंद सोनीपत महामार्गावर धावणार आहे. रेल्वेचा मार्ग. जिंद सोनीपत मार्गावर धावणारे 1200 हॉर्स पॉवर आहे. हायड्रोजन ट्रेन आहे ती, हायड्रोजन कोच ट्रेन आहे. हायड्रोजन इंधनाचा वापर केला आहे. ठीक आहे. नेक्स्ट हरगिला आर्मी काय कोणी सुरू केली? तर रात्र झाली, 1-1:30 वाजलेत बघा. आता मी तुम्हाला वेळ दाखवतो, दिसत असाल तर इथं 1 वाजलाय तरी रेकॉर्डिंग करतोय. अजून पुढं टायपिंग करायचे. रात्री 3 वाजेपर्यंत पण मी तुम्हाला दुसरा ऑडिओ किंवा व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे थोडं बोबडी वळते, सॉरी फॉर दॅट. ओके.
आपण होतो हरगिला आर्मीवर. हरगिला आर्मी कोणी सुरू केली? डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांनी. त्यांना 2024ला व्हिटली गोल्ड अवॉर्ड पण देण्यात आला होता. हा व्हिटली गोल्ड अवॉर्ड किंवा व्हिटली गोल्ड पुरस्कार याला ऑस्कर म्हटला जातो. कोणता? ग्रीन ऑस्कर म्हटलं जातं. ठीक आहे. पूर्णिमा देवी बर्मन कशाशी संबंधित आहे? तर हरगिला पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आहे. हाडं गिळणारा असं त्या हरगिलाचं नाव होतं किंवा हरगिला या शब्दाचा अर्थ होतो हाडं गिळणारा, हरगिला आर्मी. नेक्स्ट, सरिस्का व्याघ्र प्रकल्प कुठं आहे? तर राजस्थानमध्ये. हे कट करा. नवीन कोळंबी प्रजाती सापडली आहे जव्हार पठारावर. पालघरमध्ये आहे ना ते जव्हार पठार. त्या नवीन कोळंबी प्रजातीला नाव काय देण्यात आलं? वारली नाव देण्यात आलं आहे, वारली प्रजातीवरनं. नेक्स्ट, हॉर्नबिल संवर्धन उत्कृष्ट केंद्र कुठं स्थापन करण्यात आलं? ते भारतातलं पहिलं हॉर्नबिल उत्कृष्टता केंद्र आहे. त्यामुळे ते अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पात सुरू करण्यात आलं तमिळनाडूमध्ये. अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प तमिळनाडूमध्येच आहे ना. हॉर्नबिल पक्षाला जंगलातील शेतकरी पण म्हटलं जातं, कारण ते काय करतं? बियाणं पसरवतं. आणि हॉर्नबिल हा अरुणाचल प्रदेश आणि केरळ या 2 राज्यांचा राज्यपक्षी आहे. अरुणाचल प्रदेश आणि केरळ. पहिला राष्ट्रीय महामार्ग वन्यजीव कॉरिडॉर कुठं? दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवर 12 किलोमीटरचा वन्यजीव कॉरिडॉर आहे. आणि राजस्थानमध्येच ना रणथंबोर. येस, राजस्थानमध्येच आहे ते रणथंबोर बफर झोन. नेक्स्ट आहे मगर संवर्धन प्रकल्प कधी सुरू करण्यात आला? 1975ला सुरू करण्यात आला होता. याची शिफारस कोणी केली? तर बस्टर्ड नावाचे आहेत, HR बस्टर्ड नावाचे. HR बस्टर्ड यांच्या शिफारशीनुसार 1975 1 एप्रिल 1975 आपण ते 1 एप्रिल व्याघ्र प्रकल्प पण 1 एप्रिलला सुरू झाले बरं का, पण 1973 येते. तर 1975ला मगर संवर्धन प्रकल्प. मग पर्यावरणामध्ये आपल्याला प्रश्न येतात, मगर संवर्धन प्रकल्प, व्याघ्र संवर्धन प्रकल्प, हत्ती प्रकल्प यांचा काय लावा? क्रम लावा त्यांच्या वर्षानुसार. भारताचा पहिला कचरा इको पार्क कुठं सुरू करण्यात आला? तर दिल्लीमध्ये. होलांबी कलान येईल पुढं, बऱ्याच अंकांमध्ये आलंय आणि मला वाटतं हे यायला पाहिजे पेपरला. होलांबी कलान इथं ते सुरू करण्यात आलं दिल्लीमध्ये. नेक्स्ट, एक पेड मा के नाम 2.0 हा जो काही उपक्रम आहे तो कोणी सुरू केला किंवा कुठं सुरू केला? नवी दिल्लीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी शुभारंभ केला 30 सप्टेंबर 2025 पर्यंत. आता याचा शुभारंभ झाला पर्यावरण दिनी 5 जून आणि 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना 10 कोटी झाडं लावायचेत देशातल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांकडून. उद्दिष्ट आहे त्यांचं, मोठे मोठे उद्दिष्ट ठेवायचेत. काय होत तर काय नाही. भारतातलं पहिलं माहूत गाव तमिळनाडूमध्ये मुदुमलाई या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे. त्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकाडू हत्ती छावणीत भारतातलं पहिलं माहूत गाव सुरू करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, देशातलं सगळ्यात मोठं संवर्धन राखीव क्षेत्र, हे पण तला सारापचू हिमाचल प्रदेशमधले ते सगळ्यात मोठं संवर्धन राखीव क्षेत्र ठरले. 1585 स्क्वेअर किलोमीटर एवढा त्याचा एरिया आहे. हिमाचल प्रदेशमधले 5वं संवर्धन राखीव पण सगळ्यात मोठं देशातलं सगळ्यात मोठं सध्याचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे अर्थ आर, वसुंधरा आर. कोणी सुरुवात केली होती? सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये 2007ला. भारतात 2009 पासून. कधी साजरा केला जातो? तर मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री 8:30 ते 9:30 सगळे लाईट बंद ठेवले जातात. आणि मला इथं आवर्जून सांगावं वाटतं की मी सुद्धा मार्चचा हा जो काही दिवस आहे आपला संवर्धनचा किंवा अर्थ आरचा मी पाळतो. मार्चच्या शेवटच्या शनिवारी हे फक्त 8:30 ते 9:30 ठेवतात. मी संपूर्ण दिवसभर शक्यतो ते पाळत असतो. बायोमेडिकल वेस्ट प्लांट सगळ्यात पहिला कुठं सुरू करण्यात आला तर किंवा त्याचं नाव काय? तर भारतातला पहिला स्वदेशी बायोमेडिकल वेस्ट प्लांट त्याचं नाव आहे सृजनम. एम्स दिल्ली इथं सुरू करण्यात आला. भारतातला पहिला स्वदेशी आहे म्हणून हायलाईट करा. आणि बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट आहे, त्याचं नाव विचारलं जाऊ शकतं. आणि कुठं तर एम्स नवी दिल्ली लिहून घ्या. हरित हायड्रोजन हब पुडी मडका आंध्र प्रदेश इथं सुरू करण्यात आलं. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे पुडी मडका कुठे येते? आंध्र प्रदेशमध्ये.
पहिलं ग्रीन हायड्रोजन हब. नेक्स्ट देशातलं पहिलं मत्स्यपालन क्लस्टर, सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर, तर सिक्कीममध्ये ते सुरू करण्यात आलं. कोणत्या राज्यात विचारतील? सिक्कीममध्ये देशातलं पहिलं सेंद्रिय ऑर्गॅनिक फिशरीज क्लस्टर सुरू करण्यात आलेलं आहे. देशातलं पहिलं झिरो वेस्ट विमानतळ कोणतं? इंदोर अहिल्याबाई होळकर. लिहून घ्या इथं, झिरो वेस्ट विमानतळ देशातलं पहिलं इंदोरमधलं अहिल्याबाई होळकर विमानतळ. पुढचा प्रश्न आहे, किसान कवच हे अँटी प्लास्टिक सूट जे त्याचं उद्घाटन कोणी केलं किंवा अनावरण कोणी केलं? तर शिक्षण मंत्री नाही, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत जितेंद्र सिंग यांनी अनावरण केलं. किसान कवच काय? अँटी पेस्टिसाइड सूट. नेक्स्ट आहे मान्यताप्राप्त पाणथळ शहरांची पहिली मान्यता मिळालेली पहिले दोन यादी. रामसर कन्व्हेन्शनने काय केले? रामसर कन्व्हेन्शन ऑन वेस्टलँड्स याच्या अंतर्गत मान्यताप्राप्त पाणथळ शहरांच्या जागतिक यादीत महाराष्ट्रातली किंवा भारतातली 2 शहरं ॲड झालेली आहेत. ती कोणकोणती? तर एक इंदोर आहे मध्य प्रदेशमधलं आणि दुसरे उदयपूर राजस्थानमधलं. ठीक आहे, तर मान्यताप्राप्त पाणथळ शहरांच्या यादीमध्ये पहिली 2 शहरं कुठली? भारतातली इंदोर आणि उदयपूर. इम्पॉर्टंट वाटत आहे मला. नेक्स्ट चक्रीवादळाबाबत, तर शक्ती चक्रीवादळ आलं होतं आत्ता नुकतंच. त्याची निर्मिती कुठं झाली? अरबी समुद्रात. प्रभावित देश कोणकोणते? तर भारत पण आहे, भारताचा पश्चिम किनारा, त्यानंतर ओमान पण आहे आणि पाकिस्तान पण आहे. पाकिस्तान इथं लिहून घ्या, पाकिस्तान तो आहे. नामकरण याला शक्ती कोणी दिलं? तर श्रीलंकेनं दिलं. ठीक आहे, असंच एक वादळ आहे रागासा नावाचं. त्या रागासा वादळाला चक्रीवादळांचा राजा म्हटलं गेलं आणि त्या रागासा वादळानं फिलिपाईन्स, तैवान या देशांना तडाखा दिला आहे. अजून 2 नावं आहेत फिलिपाईन्स आणि तैवान या देशांना त्रास देणारे. त्यातलं एक नाव आहे विफा आणि दुसरं आहे टायफून डॅनस. विफा, टायफून डॅनस आणि रागासा हे 3 वादळ जवळजवळ लिहून घ्या. त्यांनी फिलिपाईन्स आणि तैवानला त्रास दिला आहे. नेक्स्ट 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एका दिवसातच 75 लाख रोपं लावायचे आहेत. बघा तिकडे ते कोणतं होतं, झाडं लावण्याचं कोणतं होतं? एक पेड माँ के नाम हे इथं यांना 10 कोटी लावायचे आहेत. ठीक आहे, 5 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत धर्मेंद्र प्रधान त्यांनी सुरू केले. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकाच दिवसात 75 लाख झाडे लावण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? त्यांच्याच राज्याने केली का? नाही, ओडिसा राज्याने केलेली आहे. हे मुद्दाम काही ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. काही लोक फक्त PDF वर डिपेंड राहतात. 100 रुपये पण देऊ वाटत नाही त्यांना मला. आता शनिवार रविवार, आता किती वाजलेत बघा, 1 वाजलाय तरी रेकॉर्डिंग करते. किमान 100 रुपये द्यायला काय हरकत आहे? देशातील पहिल्या चित्ता सफारीचा शुभारंभ कोणत्या राष्ट्रीय उद्यानात करण्यात आला? तर कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये. तिथं देशातली पहिली चित्ता सफारी सुरू झालेली आहे, चित्ता सफारी. ठीक आहे, ओडिसामध्ये 75 लाख झाडे लावलेत. ते लक्षात ठेवायला सोपं आहे की 75 लाख झाडे लावलेत म्हणजे मोदी साहेबांच्या बड्डेनुसार. मग आपण विचारलं कुठं लावले, ते म्हणले आडोशात लावले. आडोशा म्हणजे ओडिसा. नेक्स्ट अमित शहा यांनी देशातली पहिली सहकारी मल्टीफीड कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचं उद्घाटन कुठं केलं? ते अहिल्यानगरला, कोपरगावला केले. कोपरगाव अहिल्यानगरला केले. लिहून घ्या लिहिणाऱ्यांनी. आणि ज्यांना ऑडिओची सवय झाली त्यांनी काय करायचं, मोबाईल उलटा मारायचा, हेडफोन घालायचे आणि ऑडिओ म्हणून ऐकायचं आणि पुस्तकात लक्ष द्यायचं. नेक्स्ट अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर तेलंगणामध्ये. सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प कोणत्या राज्याने केला? आत्ता आंध्र प्रदेशने केला आहे. लोक काय करतात, अंधारात ते सिंगल यूज प्लास्टिक फेकून देतात. सो ते मुक्त करायचं, आता ते बंद करायचं. अंधारात फेकतात म्हणून आंध्र प्रदेशने ठेवला. लक्षात ठेवण्यासाठी हे लावा. हॉर्नबिल संवर्धनासाठी भारतातलं पहिलं उत्कृष्टता केंद्र कोणत्या सरकारनं जाहीर केलं आहे? आत्ताच आपण बघितलं तमिळनाडूमध्ये अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प आहे तिथं. आणि हॉर्नबिल यांना शेतकऱ्यांचा काय म्हटलं आता, शेतकरी पक्षी का काय म्हटलं आता, जंगलातील शेतकरी म्हटलं आता. हॉर्नबिलला जंगलातील शेतकरी. अरुणाचल प्रदेश आणि केरळ यांचा तो राज्य पक्षी, हे पण आत्ता बघितलं आपण. नेक्स्ट
जागतिक उपासमारीचं निराकरण करण्यासाठी भारताच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागानं कोणासोबत भागीदारी केली? तर जागतिक अन्न कार्यक्रम यांच्यासोबत भागीदारी केली. नेक्स्ट आहे जागतिक सिंह दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? गुजरातमध्ये बर्दा वन्यजीव अभयारण्य आहे, तिथं जागतिक सिंह दिन साजरा करण्यात आला. कधी साजरा करण्यात येतो तो? 10 ऑगस्टला. कोणत्या देशानं पशुवैद्यकीय आरोग्य सेवा आणि जैव सुरक्षा सुधारण्यासाठी पशु रक्तपेढ्यांसाठी आपली पहिली राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलीत? तर भारतानं केलेत. त्यानंतर काजिकी चक्रवादळ आलं होतं. काजिकी चक्रीवादळ ते कुठं आलं होतं? व्हिएतनाम आणि चीन. व्हिएतनाम आणि चीनला आलं होतं. पिलीभीत व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. PBW 826 हे कोणत्या पिकाचं वाण आहे? गव्हाचं वाण आहे. इम्ब्रोसिया बिटल हा रोग आलाय. इम्ब्रोसिया बिटल, ॲम्ब्रोसिया पण लिहू शकता तुम्ही एच्या जागी, ॲम्ब्रोसिया बिटल. तर ह्या रोग कोणत्या बागांमध्ये होतो? रबर बागांवर होतो आणि केरळमध्ये खूप जास्त रबर बागा धोक्यात आहेत. देहिंग पत्काई राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे, हे पाठ केलं आपण. ते 106 होतं ना. तावी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सध्या चर्चेत आहे तावी नदी, चेनाब नदीची उपनदी आहे. जागतिक पक्ष प्रजातींची पहिली एकत्रित यादी प्रसिद्ध करण्यात आली, त्याचं नाव काय? एव्ही लिस्ट असं नाव देण्यात आलं आहे तिला. 2025च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय? तर एक राष्ट्र एक अभियान, प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा. रंगचेरा हे सौर ऊर्जा आणि स्वच्छ पाण्यासह कोणत्या राज्याचं पहिलं हरितगाव बनलं? त्रिपुरा राज्याचं रंगाचेरा. लक्षात ठेवायला पण सोपं आहे खूप. त्रीचं 3 लक्षात ठेवा, 3 आणि रंगा, तिरंगा. ऑप्शनमध्ये तुम्हाला ते क्लिक होईल लगेच. विफा चक्रीवादळ कोणत्या देशाला तडाखा दिला? विफा पाठ केला आपण. त्यानंतर एक म्हटलं ना तुम्हाला टायफून डॅनस आणि रागासा विफा टायफून डॅनस फिलिपाईन्स आणि आपलं कोणतं आहे अजून ते तैवान. फिलिपाईन्स आणि तैवान या 2 देशांना. नेक्स्ट भारतातील सर्वाधिक गिधाडे कोणत्या राज्यात आढळतात? मध्य प्रदेशमध्ये. शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. भारतातला पहिला PPP आधारित म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कुठं सुरू करण्यात आला? इंदोरमध्ये, मध्य प्रदेशमध्ये. ॲग्रिव्होल्टिक्स म्हणजे काय? तर शेती पण होणार आहे तिथं आणि व्होल्टिक्स म्हणजे सौर ऊर्जेचे पॅनल पण लावायचे. म्हणजे अशा अंतराने लावायचे की बाबा त्या पिकांवर सावली पडायला नको. सावली पडली तर त्या पिकांची वाढ खुंटते, त्यांना सूर्यप्रकाश पण आवश्यक असतो. हे सगळं आपण शिकलोय. सो त्याची एक इंजिनिअरिंग असते, किती हाईटवर लावायचे, किती गॅपला लावायचे, त्याचं डेव्हिएशन काय पाहिजे. मग त्या एरिया वाईज किंवा सूर्य कुठून उगतो, कसा मावळतो, त्याची दिशा काय, ह्याच्यावरून ते ठरवतात. तुम्हाला ॲग्रिव्होल्टिक्स प्रकल्प असं जर गुगलला टाकलं तर तुम्हाला ते फोटो दिसतील आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. तर ते ॲग्रिव्होल्टिक्स प्रकल्प स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं? उत्तर प्रदेश. पहिल्या टेक्स्टाईल मशीन पार्कची घोषणा उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली, कानपूरजवळ. कुठं? तर चप्पर घाटाला. जागतिक कासव दिनानिमित्त कोणतं आसाममधलं मंदिर हे आदर्श केंद्र म्हणून घोषित करण्यात आलं? म्हणजे कासव संवर्धनाचं आदर्श मंदिर विश्वनाथ जिल्ह्यातील नागशंकर मंदिर आहे, ते कासवसाठी आदर्श केंद्र किंवा आदर्श मंदिर म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय बिबट्याची राजधानी, भारतातली बिबट्याची राजधानी बँगलोर. मँगोमॅन ऑफ इंडिया कोण प्रसिद्ध आहेत? कलीमुल्ला खान यांना मँगोमॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं. भारतातला पहिला हवाई बियाणं गोळा वितरण कार्यक्रम विथूट केरळनं सुरू केला. विथूट. इथं एक कासव दिनाचं लिहून घ्या. कासव दिन कधी असतो? 23 मेला असतो. आताच आपण सिंहाचा बघितला होता, तो 10 ऑगस्टला असतो. कासव 23 मेला असतो. नेक्स्ट देशातील पहिली पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सी कुठं सुरू होणार आहे? मुंबईला सुरू होणार आहे. पांढऱ्या वाघांचं प्रजनन केंद्र रेवा मध्य प्रदेशमध्ये. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा म्हणजेच हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र कुठं स्थापन होणार आहे? हिंगोलीला. भारतातील पहिल्या हवामान बदल केंद्राचं उद्घाटन कुठं करण्यात आलं? जम्मू काश्मीरमध्ये, उधमपूरमध्ये. इफिकोचा पहिला परदेशी नॅनो फर्टिलायझर प्रकल्प कोणत्या देशात सुरू होणार आहे? तर ब्राझीलमध्ये. अशा प्रकारे आपल्या
आपलं पर्यावरणच्या ज्या काय घडामोडी होत्या त्या संपल्यात. थोड्याफार मिस्टेक आहेत, त्या जाणीवपूर्वक केल्या असतील किंवा टायपिंगवाल्याकडून झाल्या असतील, मला माहीत नाही. पण काही ती रेडिओ MPSC ॲपवर किंवा तुम्ही याच्यावर मला हे करू व्हॉट्सअप तर करू शकतात. रेडिओ MPSC ॲप आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. परत एकदा जे ऑडिओची डिमांड करतात त्यांच्यासाठी मला रिक्वेस्ट आहे, तुम्ही मोबाईल उलटा करा आणि ऑडिओ म्हणून ऐका. आता व्हिडिओ बनवला आहे, परत ऑडिओ वेगळे मी बनवणार नाही. व्हिडिओ न समजून फक्त ऑडिओ समजून ऐका, ते तुम्हाला ओके पडणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. गुड नाईट.